खूप स्वागत आहे तुमचं निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. संविधान सिरीज जे काय आपण सुरू केलेलं आणि त्या संविधान सिरीजचं आजचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 10. तुमचं नागरिकत्व तुमच्याकडेच राहील. ओके, तुमचं नागरिकत्व तुमच्याकडेच राहील या संदर्भातलं जे काय आर्टिकल आहे ते आर्टिकल 10 आहे. या आर्टिकल 10 ला मी राईट ऑफ सिटिझनशिप असं म्हणतो. राईट ऑफ सिटिझनशिप. डायरेक्टली इनडायरेक्टली हा वर्ड मी मुद्दामून वापरतोय. इनडायरेक्टली डायरेक्टली, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आर्टिकल 10 हे आपल्या नागरिकत्वाच्या हक्कासंदर्भामध्ये बोलत आहे. तर बघा आर्टिकल 10चं टायटल काय आहे की नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे, कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ सिटिझनशिप. म्हणजे एखाद्याचं नागरिकत्व जे आहे ते त्याच्याकडेच राहील किंवा तो भारताचा नागरिक कंटिन्यू राहील या संदर्भामधलं हे आर्टिकल आहे. 2 ओळीचं आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये काय म्हणलंय बघा, या भागातील म्हणजेच कुठल्या भागातील, भाग 2 मधील. आणि भाग 2 कशा संदर्भात आहे, नागरिकत्वासंदर्भात आहे. आणि भाग 2 मध्ये कोणते कोणते आर्टिकल आहेत, आर्टिकल 5 पासून ते 11 पर्यंतचा आहे. बरोबर आहे का. आता इथं काय म्हणलंय बघा, या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी म्हणजे काय, ह्या आर्टिकल 10च्या आधीचे आर्टिकल्स जे आहेत ते म्हणजे कोणते, 5 पासून ते 10 पर्यंतचे, 9 पर्यंतचे, 5 पासून 9 पर्यंतचे कोणत्याही तरतुदीन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा. ओके, म्हणजेच काय, जर तुम्ही आर्टिकल 5, 6, 7, 8 किंवा 9 याच्यामध्ये काही पण सांगितलं असलं तरी पण ओके, प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व म्हणजेच काय, भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीचं नागरिकत्व हे संसद जो कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालू राहील. म्हणजेच तुमचं नागरिकत्व जे आहे ते तुमचं नागरिकत्व संसद जोपर्यंत कायदा करून काढून घेत नाही तोपर्यंत तुमचं नागरिकत्व तुमच्याकडेच राहील असा त्याचा अर्थ होतो. किंवा इथला संदर्भ जर बघितला तर 5, 6, 7, 8, 9 नुसार जर नागरिकत्व मिळालं असेल तर त्याला असं काही नाही की बाबा वर्षानंतर त्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, नोंदणी करायची आहे किंवा सरकारकडून परवानगी घ्यायची आहे किंवा असं काही. याच्यामध्ये सांगितलं तुम्ही नागरिकत्व घेतलंय तर तुमचं नागरिकत्व कंटिन्यू राहील कधीपर्यंत, जोपर्यंत संसद ते काढून घेत नाही. थोडक्यात याचा अर्थ असा होतो नागरिकत्व संदर्भामध्ये जे काही कायदा आहे तो कायदा कोण करणार आहे, संसद करणार आहे. म्हणजेच काय, राज्य विधिमंडळाला वगैरे नाहीये किंवा त्या पद्धतीनं. म्हणजेच कंटिन्युअन्स ऑफ सिटिझनशिप यालाच आपण म्हणतो राईट ऑफ सिटिझनशिप. राईट ऑफ सिटिझनशिप जो आहे तो तुमचा नागरिकत्वाचा जो काही हक्क आहे तो जोपर्यंत संसद एखादा कायदा करत नाही तोपर्यंत तो हक्क तुमच्याकडेच राहील. तो इतर कोणत्याही पद्धतीनं ते नागरिकत्व काढून घेता येणार नाही. आता जर बघितलं तर आपल्याकडे इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 चा एक कायदा आहे. आर्टिकल 11 मध्ये हे बघणार आहे आपण. या कायद्यामध्ये सेक्शन 10 ओके किंवा कलम 10 मध्ये एखाद्याचं नागरिकत्व कसं काढून घ्यायचं या संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. बघा ते आर्टिकल 10 आहे आणि हे सेक्शन 10 आहे. सेक्शन 10 कोणतं, इंडियन सिटिझनशिप ऍक्ट मधलं किंवा भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मधलं. क्लिअर झालं असेल. थँक्यू.